नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहेत की काल जे बजेट झालं आहे त्याच्यामध्ये जो काही टॅक्स स्लॅब जो आहे तो चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे काही सर्व सरकारी कर्मचारी आहेत जे वर्ग 2 मध्ये आणि वर्ग 3 मध्ये काम करतात अशा लोकांसाठी हा टॅक्स स्लॅब जो आहे तो खूप फायदेशीर ठरणार आहे। आणि याच्यामध्ये जर आपले एक 40-50 हजार रुपये जर वाचत असतील तर वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे किंवा एक आनंदाची गोष्ट आहे। तर तुमचा पगार कितीने वाचू शकतो किंवा तुम्हाला टॅक्स किती पे करावा लागतो याच्याबद्दल परिपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे की एक वर्ग 3 चा कर्मचारी ज्याची सेवा 10-15 वर्ष झालेली आहे किंवा एखादा ज्याची सेवा 25 ते 30 वर्ष झालेली आहे, तर अशा कर्मचाऱ्यांना टॅक्स किती पे करावा लागतो आणि तो कशा पद्धतीने त्यांना टॅक्स बसतो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला एक्सेल शीट पण दाखवणार आहे की त्याच्यामध्ये जे कटिंग येते की एनपीएस असतं किंवा या ठिकाणी आपले पीएफ असतो, हा सर्व कटिंग झाल्यानंतर जो काय निव्वळ नेट आपल्याला जे इन्कम मिळतं त्याच्यावर आपल्याला टॅक्स कशा पद्धतीने आपण काढू शकतो याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर या ठिकाणी बघूया मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला एक स्क्रीन पाहायला मिळते। या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते की पाठीमागचं जे काय आहे जो जुना टॅक्स स्लॅब होता त्याच्याबद्दल पण या ठिकाणी माहिती घेणार आहेत आणि नवीन टॅक्स स्लॅबनुसार काय बदल झालेला आहे याच्याबद्दल पण आपण या ठिकाणी माहिती घेतोय। तर जो जुना टॅक्स स्लॅब होता तर या ठिकाणी पाहायला मिळते की आपल्याला 0 ते 3 लाखापर्यंत आपल्याला 0 टॅक्स होता, त्यानंतर 3 ते 7 मध्ये या ठिकाणी 5% टॅक्स होता, 7 ते 10 मध्ये आपल्याला 10% टॅक्स होता, 10 ते 12 लाख रुपयाचे इन्कम असेल तर तुम्हाला 15% टॅक्स बसत होता आणि त्याच्यानंतर 12 ते 15 लाखामध्ये आपल्याला 20% टॅक्स बसत होता आणि 15 लाखाच्या वरती जर तुमचं नेट इन्कम असेल तर तुम्हाला 30 लाखापर्यंत या ठिकाणी आपल्याला टॅक्स बसत होता। पण जो नवीन या ठिकाणी जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्याच्यानुसार आपला न्यू टॅक्स स्लॅब जो आहे तो आपल्याला थोडासा चेंज झालेला पाहायला मिळतो। याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, 0 ते 4 लाखापर्यंत इन्कम असेल तर तुम्हाला 0% टॅक्स बसणार आहे, 4 लाख ते 8 लाखापर्यंत तुमचं नेट इन्कम असेल तर तुम्हाला 5% टॅक्स बसेल आणि 8 लाख ते 12 लाखापर्यंत जर नेट इन्कम असेल तर 10% टॅक्स बसणार आहे, 12 लाख ते 16 लाखापर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला 15% टॅक्स बसणार आहे आणि 16 लाख ते 20 लाख रुपये जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला 20% टॅक्स बसणार आहे। एवढंच मी या ठिकाणी घेतलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की सर्वसाधारण वर्ग 2 आणि वर्ग 3 चे जे कर्मचारी आहेत यांचा हा जो पगार आहे तो याच्यामध्येच असणार आहे, याच्यावरच आपण चर्चा करणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतं की आपला जो काय हा टॅक्स आहे, समजा एखाद्याचं इन्कम या ठिकाणी 12 लाख ते 16 लाख, समजा एखाद्याचं इन्कम 15 लाख रुपये आहे तर त्याच्या एकूण रकमेला 15% टॅक्स बसेल का, तर नाही, तर त्याच्या एकूण रकमेला 15% टॅक्स बसत नाही। तर टॅक्स कशा पद्धतीने बसतो या ठिकाणी आपण समजून घेणार आहे, सविस्तर या ठिकाणी आपण माहिती घेणार आहे। एक एक्सेल शीट पण दाखवणार आहे, त्या एक्सेल शीटवर आपण कशा पद्धतीने टॅक्स आपल्याला बसतो हे सविस्तर या ठिकाणी आपण समजून घेणार आहे। तर या ठिकाणी एक एक्सेल शीट तुम्हाला पाहायला मिळते, या एक्सेल शीटचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो बघा। तर या एक्सेल शीटवरून आपण आपला टॅक्स कशा पद्धतीने काढतो हे या ठिकाणी आपण समजून घेऊया। आता बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की हे एकूण पे आहे म्हणजे बेसिक आहे, त्यानंतर डीए, एचआरए, त्यानंतर इतर काय जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं, म्हणजे एनपीएस वगैरे आपल्याला जे 5 नंतर जे लागले आहेत त्यांना हे पाहायला मिळतं। त्यांचा एकूण जर पगार बघितला तर तुम्हाला इथं पाहायला मिळतो आणि या ठिकाणी त्याचा एकूण पगार पाहायला मिळतो जो 9,35,000 रुपये एकूण पगार मिळतो। आता एकूण पगारामध्ये जे काही बाकीचे छोटे छोटे टॅक्स आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर जी एनपीएस जी आहे गव्हर्नमेंटचं जे मिळतं ते गव्हर्नमेंट पुन्हा पगाराच्या मध्ये फक्त दाखवलं जातं आणि ते कट केलं जातं, बरोबर आहे। त्यानंतर एनपीएस मध्ये आपला जो ईएमआय आहे तो या ठिकाणी काटला जातो, म्हणजे 10% आपल्याने 14% शासनाची ही रक्कम काटून घेतली जाते, म्हणजे आपली ही एकूण कटिंग आहे आणि निव्वळ जे आहे एकूण कटिंग झाली तर 1,85,000 रुपये आणि आपल्याला निव्वळ जे काही एकूण पगार जो मिळतो तो 9,35,000 रुपये। तर या 9,35,000 वर आपण टॅक्स पे करत नाहीत। तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की 9,35,000 मधनं या ठिकाणी 1,85,000 रुपये आपण कमी करणार आहेत। आता या ठिकाणी आपण बघूया की याच्यानुसार आपल्याला टॅक्स किती बसतो तो। या ठिकाणी आपण बघूया 9,35,000 रुपये एक सरासरी ॲव्हरेज आपण घेतोय। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढची जी रक्कम आहे ती 1,85,000 रुपये आपली कपात झालेली आहे, बरोबर आहे। आता या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं तर या ठिकाणी आपलं निव्वळ जे आहे नेट पे आहे ते 7,50,000 रुपये। आता बघा हे 7,50,000 रुपये मी याच्यामध्ये टाकून बघणार आहे आणि टॅक्स मला किती बसतो हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। याचा अर्थ जरी पगार आपल्याला 9,35,000 रुपये मिळत असेल तर नेट पे आपलं फक्त 7,50,000 रुपये आहे, म्हणजे आपल्याला जो टॅक्स बसणार आहे तो या 7,50,000 वर आहे।
खरं तर पाहायला गेलं तर सध्याच्या या ठिकाणी कर्मचाऱ्यांना या बजेटनुसार 12 लाख रुपयेपेक्षा ज्याचा पगार कमी आहे त्याला सुद्धा शून्य टॅक्स बसतो. तो पण या ठिकाणी आपण समजून घेणार आहे. आता फक्त टॅक्स कशा पद्धतीने पडतो तो थोडंसं या ठिकाणी आपण समजून घेतोय. बघा तर आता बघूया की 7,50,000 रुपयाला मला टॅक्स बसणार आहे की नाही. आता बघा 7,50,000 मध्ये 0 ते 4 मध्ये मला शून्य टॅक्स बसतोय, म्हणजे माझे राहिले 3.5 लाख. 3.5 लाख रुपये या ठिकाणी जर घेतलं तर त्याला 5% विचार केला तर जवळजवळ 22,000 रुपयाच्या आसपास मला टॅक्स बसणार आहे. बरोबर आहे. पण मला हा टॅक्स बसेल का मग आता? नाही. का? जरी मला याच्यानुसार या न्यूज टॅक्स स्लॅबनुसार 22,000 रुपयाच्या आसपास टॅक्स दाखवत असलं तरी याला एक नियम आहे. जर तुमचं इन्कम 12 लाख रुपयाच्या पुढे क्रॉस होत असेल तर इथपर्यंत टॅक्स बसणार आहे. माझं एकूण इन्कम 7.5 लाख रुपये आहे. बरोबर. म्हणजे मला टॅक्स नाहीच आहे. जरी इथं माझं डिडक्शन 22,000 रुपये दिसत या ठिकाणी मला टॅक्स दिसत असला तरी हा टॅक्स नसणारच आहे. का? माझं इन्कम 12 लाख रुपयाच्या पुढे क्रॉस होत असेल तर मला हा टॅक्स पे करायला लागणार. आता बघूया आपण की या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला 12 लाख रुपये या ठिकाणी पगार आहे तर त्या 12 समजा 13 लाख रुपये पगार आहे तर या 13 लाख रुपये असलेल्या व्यक्तीला किती टॅक्स पेड करावा लागू शकतो. आता बघा 13 लाख म्हणजे पहिले 4 लाखापर्यंत त्याला शून्य टॅक्स असणार आहे. बरोबर आहे. 13 मधून 4 गेले या ठिकाणी 9 लाख राहिले. 9 मधून पुन्हा 8 लाखापर्यंत या ठिकाणी काय आहे? 4 लाख ते 8 लाखापर्यंत या ठिकाणी 5% आहे. म्हणजे ह्या 9 लाखातले पहिले पुन्हा 4 लाख म्हणजे या ठिकाणी या 4 लाखाला 5%ने 4,20,000 रुपये इथं या ठिकाणी टॅक्स बसेल. राहिले यातले 4 गेले पुन्हा 5 लाख राहिले. पुन्हा हे 5 लाख इथे येतील. पुन्हा 8 लाख ते 12 लाख म्हणजे जे 5 लाख आहे त्यातले 4 लाखाला पुन्हा 10% म्हणजे 40,000 रुपये टॅक्स बसेल. लक्षात येते बघा. त्यानंतर या ठिकाणी राहिलेले 1 लाख रुपये आहेत. या 1 लाख रुपये इथं आले. बरोबर आहे. 15% मध्ये. तर या 1 लाखाला 15% टॅक्स तुम्हाला पे करायला लागणार आहे. आता या ठिकाणी आपण बघूया की एकूणचा जर विचार केला तर हे 60, 70, 75,000 रुपये एकूण टॅक्स असणार आहे ज्या व्यक्तीची सॅलरी 13 लाख रुपये आहे. बरोबर. आता बघा या ठिकाणी आपल्याला एक स्टँडर्ड डिडक्शन एक असतं, म्हणजे या बजेटनुसार आपल्याला 75,000 रुपयेपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे तुमच्या एकूण 13 लाखामधले तुम्ही 75,000 रुपये सुद्धा कमी करू शकता. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स बसणार नाही. याचा अर्थ या ठिकाणी तुमचे 1 लाखातले 75,000 काढले तर वरी फक्त 25,000 रुपये राहिलेत. म्हणजे शेवटचे जे 1 लाख रुपये आपण इथं या ठिकाणी धरले होते म्हणजे 12 लाख ते 16 लाखाच्या मध्ये आपले 1 लाख आहेत. त्यातले जे 15,000 रुपये आपण या ठिकाणी केले आहेत त्यात फक्त आपले 25,000 आहेत. तर 25,000ला 15% म्हणजे जे काही येणार आहे या ठिकाणी जवळजवळ 3-3,500 रुपयाच्या आसपास या ठिकाणी 15,000च्या ऐवजी या ठिकाणी समजा एक राऊंड फिगर आपण 3,000 रुपये तुम्हाला टॅक्स पे करायला लागणार आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं उत्पन्न एकूण उत्पादन जे आहे म्हणजे नेट पे जो आहे तो 13 लाखाच्या पुढे जर जात असेल तर त्या व्यक्तीला हे 20,000 हे 40,000 60 आणि हे 3,000 रुपये पे करावे लागणार आहे. लक्षात. आता अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे थोडंसं या ठिकाणी समजून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीचा पगार जो आहे तो 12,70,000 रुपये येणार आहे. एकूण जे निव्वळ जे नेट प्रॉफिट जे आहे ते 12,70,000 रुपये. याचा अर्थ काय आहे? या व्यक्तीचं इन्कम 12,70,000 रुपये आहे पण स्टँडर्ड डिडक्शन किती आहे? 75,000 रुपये. म्हणजे निव्वळ जे काही पगार आहे तो किती राहिला? 11 लाख या ठिकाणी 11,95,000 रुपये. बरोबर. आता 11,95,000 रुपये ज्याचा पगार आहे त्याला सुद्धा शून्य टॅक्स लागणार आहे. कारण नवीन स्लॅबनुसार ज्याचा पगार 12 लाख रुपयाच्या वरती गेलेला आहे त्यालाच हे लागू राहणार आहे. ज्याचा पगार 12 लाखाच्या खाली आहे याच्यासाठी हे सगळं शून्यच असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्याचा पगार 10 लाख असला तरी सुद्धा 4 लाख ते 0 ते 4 मध्ये शून्यच, 4 ते 8 मध्ये शून्यच, 4 ते 12 मध्ये शून्यच. लक्षात. म्हणजे त्याला कुठलाही टॅक्स पे करावा लागणार नाहीये. तर या पद्धतीनं आपल्याला जो काही नवीन टॅक्स आहे तो लागणार आहे. आणि साधं सोपं गणित आहे की निव्वळ जे आहे आपल्याला जे काही एखाद्या वर्षामध्ये आपल्याला महागाई मिळते किंवा एखादा फरक असतो तो पण मिळतो आणि त्याचा जर नेट पे म्हणजे सर्व आपली कटिंग करून जर आपण 12 लाख रुपयाला क्रॉस करत असू तर समजून घ्यायचं की हे सगळं तुमच्यासाठी लागू आहे. 5%, 10%, 15%. लक्षात. आणि हे करून समजा एखाद्याचा नेट पे 10,15,000 रुपयाच्या आसपास येतोय तर त्याला कुठलाही टॅक्स या ठिकाणी पे करायची आवश्यकता नाही. मग तुम्ही तुमच्या सीएशी, तुमच्या टॅक्स कन्सल्टन्सी किंवा या ठिकाणी वेगवेगळी नावं असतात की तुम्ही ज्याच्याकडे तुमचं या ठिकाणी जे 16 नंबरचा फॉर्म बनवता किंवा तुमचं जे
टॅक्सची कामं करून घेताय त्याच्याशी या ठिकाणी संपर्क साधू शकता, म्हणजे तुम्हाला कुठलाही टॅक्स बसणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.